जोरात दार वाजण्याचा आवाज आला। मग ही उठली, बोलली कोण आहे एवढ्या रात्री आलं? तर तिची आई आणि वडील, भाऊ बोलला गप बस, तुला काय माहीत नाही, शांत बस, काही बोलू नको, आवाज करू नको। माझे पप्पा सांगतात की एक प्रेत आत्मा आहे, ती आत्मा आहे ना रात्रभर गावात फिरत असते पहाटेपर्यंत, आणि ती जर आपण बाहेर गेलो तर ती कुणा अंगात शिरती, आणि आपण ती सांगते तसं केलं नाही ना, खाली बघितलं मी हे पाहिलं की ज्यांच्या घराची जी मोठी लोखंडाची कडी होती ती ॲटोमॅटिक अशी आपटली जाते, पण कोण दिसत नाही। चालत 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 गेली। आता ही जशी जशी पुढं चालली होती तसा तसा आवाज आहे ना ह्या दारावरून त्या दारा, अशी तिची वस्तीत होती, तर ती त्याला फॉलो करत चालली होती, आणि तिला जाणवलं की पावलं आहेत ना अशी त्या गुफेकडे चालली, सुकलेल्या पानांमधला आवाज येत होता, म्हणून तिथं ती गेली। जशी ती आत गेली तसं तिच्यासमोर एक आकृती सावली उभा राहिली। जर तुम्ही रात्रीच्या वेळी आपल्या घरात झोपलाय आणि अचानकच मध्यरात्री तुमच्या घराचं दार कोणतरी जोरात वाजवतंय आणि तुम्ही बाहेर येऊन बघताय तर कोणीच नाही, असं सतत होतंय, तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हंटेड, हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा। आता वळूया या घटनेकडं। मित्रांनो, ही घटना हैदराबादच्या इथल्या एका छोट्याशा गावामध्ये घडली होती। मित्रांनो, हे गाव अतिशय छोटं आहे, हैदराबादपासून काहीतरी 30-35 किलोमीटर अगोदर आहे। मित्रांनो, ह्या गावामध्ये ना असं व्हायचं की रोज रात्री कोणतरी असं दार वाजवायचं आणि बाहेर येऊन बघितलं तर कोणी नसायचं, असं सतत वर्षानुवर्ष चाललं होतं। तर त्या गावामधलीच एक मुलगी ती सिटीमध्ये शिकायला आली होती, आणि ती लहान असतानाच इकडं आली होती तिच्या मावशीकडं, आणि काही वर्षानंतर जेव्हा ती 20-25 वर्षाची झाली तेव्हा ती पुन्हा गावात गेली आपल्या आईवडिलांना भेटायला, आणि ती मुलगी अशी बिंदास डेअरिंगबाज होती, शिकलेली होती, तिला ह्या गोष्टी म्हणजे अशा काहीतरी वेगळंच वाटायचं, काही बोलतात अशा टाईपमधली मुलगी, तिचा ह्या गोष्टींवर भरोसा नव्हता। पण त्या गावामध्ये जेवढं कुटुंबे राहत होते ते जवळपास 100 ते 150 घरं होती त्या गावात, आणि प्रत्येक घरातल्या लोकांना हा त्रास व्हायचाच। त्या एरियातल्या म्हणजे त्या गावाची जी वेशी होती त्या वेशीच्या आत राहणाऱ्या लोकांना हा त्रास व्हायचा। आता ही तिथं गेली, तर ही ज्या दिवशी गेली त्या दिवशी तिच्या आईवडिलांना भेटली, तिचे आईवडील तिला भेटले, आणि तिची आई हे पण म्हणली की रात्री आता आलीस तू, जेवण वगैरे करून रात्री वगैरे आता जास्त वेळ बाहेर नाही बसायचं, आपण घरात बसूया। तर म्हणली ठीक आहे। आता रात्रीची वेळ झाली, साधारण 1:30-1:45ची वेळ झाली, ह्यांनी दार वगैरे लावून घेतलं आणि घरात बसले होते गप्पा मारत। ती एवढ्या वर्षांनी आली होती, तर अचानकच जोरात दार वाजण्याचा आवाज आला। मग ही उठली, बोलली कोण आहे एवढ्या रात्री आलं? तर तिची आई आणि वडील, भाऊ बोलला गप बस, तुला काय माहीत नाही, शांत बस, काही बोलू नको, आवाज करू नको। पुन्हा आवाज आला। आता ही कन्फ्यूज झाली की असं काय होतंय, तुम्ही दरवाजा का नाही उघडत, कोण आहे बाहेर? तर तिचे घरचे बोलले की तुला काय माहीत नाही, आत्ता गप राहा, उद्या आम्ही तुला सांगतो सगळं। आता ती रात्र निघाली कशी तरी। आता हिला रात्रभर ते डोक्यात कोण होतं, 3-4 वेळा दरवाजा वाजवला आणि काय आवाज, यांनी दरवाजा उघडला नाही, काय नक्की? म्हणून तिने सकाळी उठल्या तिच्या आईवडिलांना विचारलं की काय प्रकार आहे हा? तर त्यांनी तिथला किस्सा सांगितला की भरपूर वर्ष जेव्हा तू लहान होती, तुझ्या जन्मा अगोदरपासून आहे ना ह्या गावात असंच चाललंय की कुणाला नाही का दरवाजा वाजवला जातो, आणि कोण जो बाहेर जातो त्याला असं काहीतरी त्याच्या अंगात जातं, असं अंगात घुसतं, मग तो वेड्यागत करतो, असं काहीतरी होतं, आणि भरपूर लोकांचे जीवही गेलेले आहेत। आता हे ऐकून हिला तर काही विश्वास पटाना, ही बोलली की काय नाही होत, काही बोलता तुम्ही काही? तर तिच्या घरचे बोलले बघ, आम्ही तुला सांगितलंय ते खरं आहे, आता तू घरातून रात्री 9च्या अगोदर घरात यायचं, बाहेर कुठं थांबायचं नाही, आता तू किती दिवस आहे तोपर्यंत असंच चालणार। आता हिला ते डोक्यामध्ये चक्र चाललं होतं, म्हणून हिने काय केलं, गावात फिरली आपली, आणि तिच्या ज्या काही जुन्या लहानपणीच्या मैत्रिणी त्यांच्याशी गप्पा मारायला लागल्या। तिने तिथंही तोच विषय काढला की काय ग भानगड, की असं आपल्या गावामध्ये म्हणजे काय भानगड काय आहे की असं प्रत्येकाचं तुमचंही दार वाजवलं? ते बोलले रोजचं आहे, आम्हाला सवय पडली, आम्ही बाहेर निघत नाही। आता हे ऐकून तिला जरा शॉकच झाला की रोज दार वाजवतो एवढ्यांदा आणि तुम्ही बाहेर निघत नाही, मग नक्की कोण आहे? तर त्यातली एक मैत्रीण बोलली, अगं काय नाही, माझे पप्पा सांगतात की एक प्रेत आत्मा आहे,
ती आत्मा आहे ना रात्रभर गावात फिरत असते पहाटेपर्यंत, आणि ती जर आपण बाहेर गेलो तर ती कुणा अंगात शिरती, आणि आपण ती सांगते तसं केलं नाही ना ती आत्मा आपल्याला मारून टाकते ती. आता हे हिला मोठा प्रश्न, आता ही शहरात शिकलेली, हिला डोक्यातच बसलं की हे सगळं खोटं आहे, आपण सिद्ध करायचं, कोणतरी असणार आहे त्याच्यामुळं हा प्रकार होतोय. म्हणून हिने काय केलं, ठरवलं आता की मी काही करून हे जे चाललं आहे ह्याचा उलगडा करणार. म्हणून ही त्या दिवशी रात्री जागली आणि ही अशा ठिकाणी बसली, तिचं घर असं डबल मजली होतं, ती वरची जी गॅलरी होती त्या गॅलरीमध्ये आहे ना ही लपून बसली होती, म्हणजे गॅलरीत बसली होती, पण ती अशा जागी बसली होती की तिने खाली दरवाजाकडे पाहिलं तर सगळं दिसेल, अशी तिथं लपून बसली होती. आता घरच्यांना, तिच्या आईवडिलांना वाटलं, भावाला वाटलं ही वर जाऊन झोपली, बरं झालं बोले झोपली, मरू दे, ते नाही तर उगाच परत तेच चालू, दरवाजा वाजवला असं विचारलं असतं, म्हणून यांनी हे पण झोपून गेले. आता रात्री पुन्हा 1:30 पावणे 2ला असाच दरवाजा वाजला, ही उठली आणि हिने काय केलं, खाली बघितलं आणि हे पाहिलं की ज्यांच्या घराची जी मोठी लोखंडाची कडी होती ती ॲटोमॅटिक अशी आपटली जाते, पण कोण दिसत नाही. हे बघून ही आता शॉकच झाली, हिला कळेनसं झालं की नक्की हा प्रकार काय, बाकीचे बोलतात ते खरं आहे का. आता ती रात्र कशी तरी काढली, पण आता हिने डोक्यात ठाम धरलं होतं की नाही, हे जे काय आहे ना हे मला बघायचं आहे. म्हणून हिने आता एक प्लॅन केला की आपला दरवाजा वाजला ना की आपण दरवाजा वाजून झाल्यानंतर काही वेळानंतर जेव्हा दुसऱ्याचा दरवाजा वाजण्याचा आवाज येईल तेव्हा बाहेर जाऊन बघायचं. आता हिने पुन्हा आज रात्री ही तसंच केलं, ही वर जाऊन झोपली, घरच्यांना वाटलं झोपली, आता हिचा दरवाजा वाजला, हिने बघितलं कोण नाही आहे, पुन्हा वाजला, असा 4-5 वेळा वाजला. ती आता खाली आली, बघितलं तर आई वडील झोपले, भाऊ झोपलाय, ही दरवाजामध्ये आली आणि तिला जसा दुसऱ्या दरवाजाचा वाजण्याचा आवाज आला तसं हिने हळूच दार उघडलं आणि त्या दरवाजा वाजतोय ना त्या दिशेला ही चालत 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 गेली. आता ही जशी जशी पुढं चालली होती तसा तसा आवाज आहे ना ह्या दारावरून त्या दारा, अशी तिची वस्तीत होती, तर ती त्याला फॉलो करत चालली होती आणि तिच्या हातात एक घड्याळ होतं. तिने टाईम बघितला, आता बरोबर 3 वाजले होते. तर ती त्या आवाजाच्या मागं गेली आणि त्याच गावामध्ये एक सुमसान असं नाही का पडीक जागा होती, गुफे टाईप होतं आणि तिथं भरपूर कचरा वगैरे सगळं काय काय पडलं होतं. तिला कळत नव्हतं की त्याच्या बाजूलाच एक घर होतं, तिथं वाजलं म्हणून ती तिथं गेली. आता हिला अचानक लक्ष दिलं, त्या चांदण्या ज्या पडतात त्याच्या उजेडामध्ये हिला एक गुफा दिसली आणि तिला जाणवलं की पावलं आहेत ना अशी त्या गुफेकडे चालली, सुकलेल्या पानांमधला आवाज येत होता, म्हणून तिथं ती गेली. जशी ती आत गेली तसं तिच्यासमोर एक आकृती सावली उभा राहिली. हे बघून ही जोरात किंचाळली, तर ती सावली आता आहे ना ती सावली नव्हती, ती आता हिच्याशी बोलत होती, म्हणजे ती शॅडो तर दिसतोय पण आवाज येतोय. तर ते तिला बोलले की बाळ घाबरू नको, ओरडू नको, मी तुला काय नाही करणार, मी वर्षानुवर्ष भटक, मी मदत मागण्यासाठी, पण कोणी दार उघडून माझी मदत करत नाही. तर आता हे ऐकून ती बोलली तुम्ही कोण आहे. मग ती जी आकृती होती तिने तिचं रूप दाखवलं, बघते तर काय, तो एक साधू होता, त्याच्या अंगावर कपडा नव्हता, खाली असं भगवं वस्त्र होतं. ती बोलली की तुम्ही कोण आहात. तर त्यांनी त्याचा इतिहास सांगितला की भरपूर वर्षापूर्वी मी इथं तपश्चर्या करता करता माझा जीव गेला होता, पण मला सिद्ध्या प्राप्त होणार होत्या आणि मी त्याच्या जवळच होतो, पण मला अचानक साप चावल्यामुळं माझं मरण झालं आहे. पण माझी एक इच्छा आहे, मी तुझ्यासमोर आलो आहे तर माझी एक इच्छा आहे, तू गावकऱ्यांना सांग की इथं माझी समाधी बांध, मी कुणालाच त्रास देणार नाही, इथं माझी समाधी बांधा आणि माझा जे शरीर आतच पडलेलं आहे गुफेमध्ये त्याचा अंतिम संस्कार करा, मी इथनं निघून जाईल. आता हे तिने ऐकलं आणि तिला आता विश्वास पटला की खरं काहीतरी आहे. मग ती जे शॅडो होतं ती बोलली की आज जा, बाजूला गेली की तिथं माझं शरीर पडले, माझा हाडांचा सापळा आहे, तो खोंदा, त्याच्या खाली माझा सापळा भेटेल, त्याचा अंतिम संस्कार करा आणि मला मुक्त करा. मी दुष्ट आत्मा नाही आहे आणि मी ज्याच्या कोणाला अंगात गेलो आहे तर ते मी नाही गेलो, ह्या गावाच्या वेशीत जेवढी प्रेत आत्मे आहेत ते गेलेले आहेत त्यांच्या शरीरात, मी कुणाच्या शरीरात नाही गेलो. मी फक्त दरवाजा वाजवतो आणि कोण मदतीला आलं तर मी त्याला माझा आवाजाने सांगतो, पण सगळे माझ्या आवाजाला घाबरतात. आता हे ऐकलं, ती घरी आली. आता दुसऱ्या दिवशी तिने पहिलं आईवडिलांना सांगितलं की असं असं. तिच्या आईवडिलांना खरं वाटत नव्हतं. मग तिचे आई वडील बोलले तू काय कशाला गेली, काय पण बोलती, तुला बहुतेक त्यांनी धरलं आहे ते, असा विषय चालू झाला. पण ही सारखं तेच बोलत होती. मग तिच्या भावाला थोडंसं खरं वाटलं, तर तिचा भाऊ बोलला ठीक आहे
असं आहे ना, तर आम्ही काय करतो, दुपारच्या पारी गावातल्या पोरांना जमा करतो आणि आम्ही जाऊन बघतो, तू बोलतेस ते खरं आहे का? बोलली बघा. पण तो बोलला आम्ही तिथं जाणार, तू घरातनं बाहेर नाही निघायचं. ठीक आहे. त्या दिवशी तिच्या भावाने गावातल्या काही यंग पोरांना घेतलं. त्यांची तर हिंमत होत नव्हती दुपारच्या वेळी तिथं जायची, पण ते तिथं गेले. त्यांच्याबरोबर त्या गावाचा सरपंच पण होता, ते तिथं गेले आणि तिने जी जागा सांगितली होती तशीच जागा तिथं दिसली. तर यांनी ठरवलं आता आपण खांदून बघूया. तर खांदलं तर खरंच तिथं त्यांना एक हाडांचा सापळा भेटला. आता तिच्या भावाला भरोसा पटला. आता ही खबर अख्ख्या गावात पसरली की असं असं आहे, हिला असं असं दिसलं होतं आणि ते आपल्याला करायचं आहे. मग सगळ्या गावकऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा होता, त्याच्यामुळं हे करून बघूया, कारण की एवढ्या वर्ष हा त्रास भोगतोय, तर आपण करून बघूया. तर त्यांनी विधीपूर्वक ते जो सापळा होता हाडांचा त्याचा अंतिम संस्कार केला. त्या दिवसापासून कडी वाजणं हे बंद झालं. आणि विशेष म्हणजे जे काही कोणाला असं लागीरल्यागत व्हायचं, दिवसा ढवळ्या अशा आकृत्या दिसायच्या त्या गावामध्ये, त्याही बंद झाल्या. मित्रांनो, कित्येक वेळा असं होतं की माणूस खूप चांगला असतो पण त्याचं अचानक मरण होतं. मग तो आत्मा तो नेहमी असाच नसतो की तो दुष्ट आत्मा होईल. काही आत्मे खूप चांगले असतात आणि ते दुसऱ्यांना मदत करतात किंवा त्यांच्या मदतीसाठी दुसऱ्यांना आवाज देतात. असाच एक हा साधूचा आत्मा होता त्या गावामध्ये की तो मदत मागत फिरत होता वर्षानुवर्ष. मित्रांनो, असं म्हणतात की त्या गावामध्ये आज त्या साधूचे जिथं गुफा होती त्या गुफेमध्ये तो मेला होता, तिथं एक समाधी पण आहे आणि तिथं एक मंदिर बांधलं गेलं आहे. आणि आज बोलतात की त्या गावामध्ये तिथला उरूस वगैरे टाईप काहीतरी करतात. मित्रांनो, ही जी घटना पाठवली आहे, एक आमचा मित्र आहे श्रीनिवास, त्यांनीच आम्हाला ही घटना पाठवली. हे त्यांचंच गाव आणि जी मुलगी होती तिचा हा लांबचा नात्यातला भाऊ आहे. त्यांनीच आम्हाला ही घटना पाठवली. मित्रांनो, अशाच हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हंटेड, हॉरर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.